शीख बांधवांतर्फे रामनवमी शोभायात्रेच्या दिनी भक्तांना लाडू आणि पिण्याच्या बिसलरी पाण्याचे वाटप करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय। रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी रामनवमी उत्सव साजरा करण्यात आलाय। या उत्सवाच्या निमित्ताने रामनवमी उत्सव कमिटीने भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये हजारो भक्त सहभागी झाले होते। उत्सवाच्या दरम्यान मानगाव शीख बांधवांकडून भक्तांना लाडू आणि पिण्याच्या बिसलरी पाणी बाटल्या वाटप करण्यात आलेत। हा उपक्रम मानगाव शीख सेवा सोसायटी आणि चॅरिझन फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी पार पडलाय। चॅरिझन फाउंडेशनचे मानगाव शाखा अध्यक्ष आणि माजी सैनिक 10 शीख रेजिमेंटचे कॅप्टन NS रांधवा यांनी या उपक्रमास विशेष उपस्थिती दिली आहे। या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मानगाव शीख सेवा सोसायटीचे प्रमुख सरदार सुरेंद्र सिंग बर्मन यांच्या नेतृत्वात पार पडले। तसेच सामाजिक कार्यकर्ते गुरविंदर सिंग सोडी यांच्या अमूल्य सेवे देखील यावेळी विशेष दिसून आले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी वीरेंद्र सिंग बर्मन, अशोक सिंग पोतीवाल, सुरेंद्र सिंग भाटिया, गुरविंदर सिंग भाटिया यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक शीख बांधव उपस्थित होते। सरदार सुरेंद्र सिंग बर्मन यांनी सांगितले की आमच्या मानगाव शीख सेवा सोसायटीतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत। यंदा रामनवमी उत्सवाच्या वेळी प्रथमच आम्ही मोठ्या प्रमाणावर भक्तांना लाडू आणि पाणी वितरित केले। तसेच मुंबई गोवा प्रवासी आणि वाहन चालकांसाठी देखील पिण्याचे पाणी आणि लाडूचे वाटप करण्यात आले। आमच्या याच उपक्रमातून 2000हून अधिक राम भक्तांना लाडूचे वाटप, प्रसाद वितरित करण्यात आले आणि लाभ घेतलेत। यामुळे आम्हाला याचा विशेष आनंद झालाय। या कार्यक्रमाला मानगाव नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष हर्षदा सोनकर, युवा नेते सुमित काळे, चॅरिझन फाउंडेशन उपाध्यक्ष सतीश काळे, विलास आठवले, अनिल कराड, विजयश्री कराड, किशोर झेमसे, कमलेश विश्वकर्मा आणि पूर्ण टीम उपस्थित होती। या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे, ज्यामुळे शीख बांधवांच्या सामाजिक कार्याची महत्त्वपूर्ण भूमिका पुन्हा एकदा समोर आली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, मानगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।